जय जय रघुवीर समर्थ। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रीराम। श्रोते हो नमस्कार। गेल्या 1 महिन्यापासून आपण अधिक मास महात्म्य ग्रंथ श्रवण करत आहोत। आज आपला कळसाध्याय आहे। अगदी एका समूहापासून सुरुवात केलेल्या या कार्याला आज आपल्या सर्व श्रोत्यांच्या श्रद्धेने, भक्तीने, अत्यंत प्रेमयुक्त भगवंताची कथा श्रवण करण्याच्या ओढीने अगदी व्यापक स्वरूप आणलंय। त्या व्यापक स्वरूपाचं आज कळसाध्याय समाप्तीकडे आपण वाटचाल करत आहोत। अगदी एका सदस्यापासनं एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला असं शेकडो सदस्यांनी, समूह प्रमुखांनी, समूहातल्या अनेक सदस्यांनी प्रत्येक भाविकांपर्यंत हा उत्तम असा भगवंताच्या कार्याचा भाग पोहोचवला। या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदनही आणि प्रत्येकाचे आभारही। खरंच आपणास जे जे ठावे ते इतरास शिकवावे। जे जे आपल्याला माहिती आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक भगवंताची उत्तम सेवा आहे आणि ती सर्व श्रोत्यांनी उत्तम रीतीने केली। त्याचा परिणाम आज संपूर्ण जगभर ही सर्व श्रोत्यांना कथा ऐकायला मिळाली। खरंच खूप आनंद आहे। ही कथा आपल्या प्रत्येक श्रोत्यापर्यंत पोहोचल्याचा मनस्वी आनंदही होता आणि कुठेतरी दुःखही होत होतं की इतका आनंद घेत असलेल्या या श्रोत्यांपासनं या कथेला विराम द्यावा लागतोय। पण म्हणतात ना, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, आपण सर्व श्रोते जगदीश स्वरूप आहात। आपल्यातल्या अंतस्थ भगवंतानीच अनेक ठिकाणाहून आम्हाला साद घालून इच्छा व्यक्त केली की गुरुजी आम्हाला आणखीन जर कथा ऐकायला मिळाल्या तर फार आनंद होईल। आणि या आपल्या अंतस्थ परमात्म्याने दिलेल्या प्रेरणेनुसार आम्ही आकाशात पतितंतोयम यथा गच्छती सागरा सर्वदेव नमस्कारान केशवम प्रतिगच्छती या न्यायाने कथा कोणतीही असो, पण ती भगवंताची गुणगाणाची कथा अनेक स्वरूपातली, देवीची असेल, देवतेची असेल, संतांची असेल, या कथेतून भगवंताचं गुणगान गाता येईल। या आनंदाला पुन्हा सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याकरता श्रोत्यांच्या प्रतिसादातून उद्यापासून शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त देवी महात्म्य कथेला सुरुवात करत आहोत। कथा कोणतीही असली तरी निश्चित भगवंताचं गुणगान आहे, ते आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत नेऊन पोहोचवणारच। पण कदाचित आपल्यापर्यंत आता व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आमची कथा येईलच असं नाही। म्हणून आज आपल्या सर्वांना एक माहिती प्रसारित करत आहोत की आमच्या समर्थ सद्गुरू सेवा मंडळाने 20 वर्षापासून सुरू केलेल्या अविरत दासनवमी महोत्सव, या महोत्सवांतर्गत आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलद्वारे हा कथेचा विस्तार आपल्यापर्यंत आणून पोहोचवलाय। यापुढे ही कथा आमच्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर प्रसारित होत असेल। आपणास विनंती आहे की ही कथा आपल्याला क्रमाक्रमाने रोज व्यवस्थित प्राप्त व्हावी। या व्यतिरिक्त ज्या कथा सांगितल्या जातील, या व्यतिरिक्त आमचा प्रतिवर्षी होणारा दासनवमी महोत्सव, या महोत्सवात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांचं प्रक्षेपण आपल्याला पाहता येण्याकरता माझी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपण आमच्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
हे एवढ्या करताय की आपल्यापर्यंत आम्ही प्रसारित केलेली कथा पोहोचावी, हा त्यातला अंतःकरणापासून प्रांजळ उद्देश आहे. याबरोबर आपण कदाचित अनेक असे श्रोते आहेत की ज्यांना हे सबस्क्राईब करणं काय आहे हे माहिती नसेल. मी त्यांना विनंती करेल की आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात आपले मुलं, नातू किंवा आपल्या परिचित मित्रांना या गोष्टीची माहिती असेल तर विचारून घेऊन आपण हे कार्य करू शकता, जेणेकरून ही अमृतमय कथा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. पुन्हा एकदा आपल्या सर्व श्रोत्यांना मनोभावे वंदन करतो आणि आजच्या कळसाध्यायाला सुरुवात करतो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी श्रीरामा, अनुपम्य तुझा महिमा, तव कृपा बळे माझी आनेमा, सिद्धी पावविले दातारा. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 30वा अध्याय श्रवण करूया. आता कळसाध्याय 30वा. तो कृपाबळे सिद्धीते न्यावा, संपूर्ण मल महात्म्याचा ठेवा, तुझ प्रति देवा पावो दे. देवा, आम्ही आतापर्यंत केलेली ही सेवा तुझ्या चरणी अर्पण करतोय. हे 30 अध्याय पूर्ण ग्रंथ झाला सो निर्माण, तुझ प्रति पावो नारायण, हे वाग पुष्पचरणी अर्पिले. देवा, आमच्या श्रोत्यांचा आणि आमचा दोघांचाही हा सेवेचा भाग आपल्या चरणी रुजू करून घ्यावा, ही मनोभावे विनंती. श्रोते हो, हा कळसाध्याय आहे. आजपर्यंत आपण काय काय श्रवण केलं आहे याची एक पुनरावृत्ती म्हणून हा अध्याय आपण आता पुन्हा श्रवण करूया. प्रथमाध्यायी मलमास उत्पत्ती, कथिता झाला निगोती, ब्राह्मण सेवा दानपद्धती, सांगोपांग त्या कथियेली. पहिल्या अध्यायामध्ये मलमासाची उत्पत्ती, द्वितीय अध्यायामध्ये गोसेवेचं वर्णन, केतकी आणि धेनूने असत्य वदल्या कारणाने भगवंताचा मिळालेला शाप, तिसऱ्या अध्यायामध्ये पौलव्य ऋषींच्या शापाने इंद्रादी सकल देव भयभीत होऊन धेनूच्या आश्रयाला गेले, ही कथा तृतीय अध्यायात ऐकली. चतुर्थ अध्यायामध्ये आपण विप्रसेवेचा महिमा ऐकला. पाचव्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्णांनी आपल्या मुलांना विप्रमहिमा कथन केला, ही कथा ऐकली. सहाव्यामध्ये दानाचा महिमा आणि मांजरीचा उद्धार ऐकला. सातव्या अध्यायामध्ये शांकली विप्राला त्याच्या भार्येने अधोगतीपासून वाचवलं आणि दीपदानाचा महिमा अतिशय उत्तम रीतीने त्या ठिकाणी वर्णन केला. धाकट्या सवतीने मात्र दीपविध्वंसाने अधोगतीला गेली, हा अध्याय तिथे आपण ऐकला. अष्टमाध्यायामध्ये नर्मदा काठी एक ज्योतिषी विप्र, कांतेने त्याला बरोबर दिलेलं दूध शेषाला पाजल्या गेलं आणि त्याचा परिणामी त्याचा उद्धार झाला, हे आपण ऐकलं. 9व्या अध्यायामध्ये आपण ऐकलं की दक्षिण देशामध्ये महिस्मृती नावाच्या नगरात एक वैधव्य प्राप्त झालेली वृद्ध क्षुद्र नारी, तिचा तात्काळ उद्धार झाला. 7 दिवसांचं पुण्योदक अर्पण केलं, त्यांनी त्या ठिकाणी तिचा उद्धार झाला. ही कथा आपण 9व्या अध्यायामध्ये ऐकली. 10व्या अध्यायामध्ये आपण अवंती नगरीचा विप्र मौन करून त्याचा उद्धार झाला, हे ऐकलं. 11व्यामध्ये आपण 5 पर्वातल्या व्यतिपात आणि वैधृती याचं महत्त्व ऐकलं. 12व्या अध्यायामध्ये आपण पौर्णिमा आणि अमावस्या या महापर्वांचं महत्त्व ऐकलं. 13व्या अध्यायामध्ये आपण त्रिरात्रीचं व्रत, दशमी एकादशी सहद्वादशीचा महिमा, अंबरीश राजांनी दुर्वास ऋषींनी छळल्याने भगवंताला प्रसन्न करून घेऊन आपला उद्धार कसा केला, हे 14व्या अध्यायात ऐकलं. स्वतः भगवंत प्रभू रामचंद्रांनी द्वादशीचं व्रत केलं, शतमुख रावणाचा विध्वंस केला, हे 15व्यात ऐकलं. इंद्राची स्मृतिविलासी नावाची अप्सरा दुर्वास ऋषींनी शापली, पिशाच्य होऊन याज्ञवल्क्याच्या मैत्रिणी तिचा उद्धार केला, ही 16व्यात कथा आपण ऐकली. धर्मशर्मा या पैठणमध्ये वास्तव्य करणाऱ्या विप्रांनी 3 दिवसांच्या
पुण्ययनी पिशाच्याचं उद्धारण केलं हे 17व्यात आपण ऐकलं. विंध्याद्री पठारावरती गर्ग नावाच्या नगरीमध्ये भृगुगोत्री ब्राह्मणांच्या मुलीला वैधव्य प्राप्त झाल्यावरती अक्षय सौभाग्यता मंगला गौरीचं पद तिला प्राप्त झालं हे आपण ऐकलं. 18व्यामध्ये 19व्यामध्ये आपण विप्रदास नामक शूद्राची त्यांनी व्रत केल्याबरोबर त्याचा उद्धार कसा झाला आणि त्याच्या सहवासामध्ये ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला हे आपण ऐकलं. त्यानंतर आपण सौराष्ट्र देशामधल्या प्रभास नगरीमधल्या सोमशर्म्या विप्राणी गंगा तीरी स्नान केल्यावरती पिशाच्याचा उद्धार केला ही कथा ऐकली. विराट देशामधल्या माहूर नामक नगरीमध्ये एका क्षुद्राचा विप्रसेवेने कुष्ठहरण होऊन गंगा स्नानाची महत्त्वी या कथेमध्ये आपण ऐकली. 21व्या अध्याय 22व्या अध्यायात आपण वेगवेगळ्या दानांचा महिमा ऐकला. 23, 24 आणि 25 या 3 अध्यायामध्ये आपण महिस्मृती नगरीमधल्या एका सदाचारी विप्राच्या घरी नारायण विप्राचा कुमार राहिला व त्याच्या कृपेने या महिस्मृती नगरीतल्या विप्राचा मुलगा आणि मुलगी या दोघांचाही उद्धार कसा झाला, गुरुसेवेचं महत्त्व याच अध्यायामध्ये आपण ऐकलं. 25व्या अध्यायामध्ये आपण या अधिक मासामधल्या अरुंधती आणि पार्वतीचा अखंड सौभाग्याचा संवाद ऐकला. त्याबरोबर आपण वीरबाहू नृपतीची पत्नी तिला प्रबोध करताना व्रताची हेळसांड केल्याचा परिणाम काय झाला, प्रधानाच्या पत्नीने अतिशय कारागृहामध्ये राहून सुद्धा खडतर परिस्थितीमध्ये अधिक मास महात्म्याचं आपल्या जीवनाच्या उद्धाराकरता कसा उपयोग केला ही कथा 27व्या अध्यायामध्ये आपण ऐकली. साधारण हे व्रत केल्यावरती अधम स्त्री पुरुषाला मोक्ष कसा प्राप्त झाला ही कथा आपण ऐकली. सुशर्मा नावाचा विप्र अंगिरा ऋषींच्या आशीर्वादाने उद्धार झाला हा 27व्या अध्याय आपण ऐकला. 28व्या अध्यायामध्ये पतिव्रताचा धर्म काय आहे, काश्मीर देशाचा धर्मशर्मा विप्र, त्याची कांता प्रतिव्रता, तिला 2 मुलं आणि या दोघांनीही व्रताच्या उद्यापनाची सविस्तर कथा ऐकून यांचा उद्धार कसा झाला हे आपण ऐकलं. 29व्या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत आचरण केलेल्या स्नान, दान आणि भगवंताच्या नाम या व्रतांचा सांगतेचा विचार या अध्यायामध्ये आपण ऐकला. त्या अध्यायामध्ये आपण वेगवेगळे केलेले व्रत, या व्रतांचं उद्यापन, दानांचं उद्यापन, काय त्याची फलश्रुती आहे हे ऐकलं. आता कळसा अध्याय 30वा, तो भावबळे परिसावा, म्हणजे संपूर्ण ग्रंथगर्भ ठेवा, हात चढे अनायासेसी. भगवंताच्या कृपेने अशा प्रकारे आपण एक एक अध्यायाचं श्रवण केलं. श्रोते हो, अतिशय तन्मयतेने आपण ही कथा ऐकली. या कथेची फलश्रुती भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावरती सदैव राहून तुमच्या आमच्या जीवनामध्ये अखंड धर्मसेवा, संतसेवा, राष्ट्रसेवा, गोब्राह्मण सेवा निर्माण व्हावी, भाव प्रगट व्हा. याबरोबर आमच्या पुढील पिढ्यांनीही हा आदर्श जपून आमच्या सनातन वैदिक परंपरेची अतिशय उत्तम धुरा सर्वांनी सांभाळून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, अशा अनेक गोष्टींचा लाभ भगवत कृपेने व्हावा, हाच ह्या 30व्या अध्यायाचा फलश्रुतीमध्ये भगवंताच्या जवळ प्रार्थना करूयात. तर श्रोते हो, या अधिक मासाच्या फलश्रुतीमध्ये पुन्हा एकदा भगवंताला मागणं मागूया की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आमच्या जीवनामध्ये गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आम्हाला तुझ्याकडनं न लगे मुक्ती, धन संपदा, संत संग देई सदा. आणि ज्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की देवा, आम्हाला पुन्हा जन्म दिला तरी चालेल, पण संतांचा सहवास लाभू दे, तुझ्या कथेचं श्रवण करण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे. तर मंडळी, आपण या कथेचा लाभ घेतला त्याबद्दल पुनश्च आपले धन्यवाद. यानंतर पुढे प्रसारित होणाऱ्या सर्व कथा आपल्या
अधिकृत अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होतील, तरी सर्व श्रोत्यांनी या कथेचा लाभ घ्यावा ही विनंती. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणा सारोद्धार संमत मनोहरसुत विरचित 63तमोऽध्याय गोढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत कृष्णार्पणमस्तु. तर मग श्रोते हो, चला आता आपला निरोप घेतो. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो आणि प्रार्थना करतो की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, आपल्या जीवनाचं सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. पुन्हा एकदा आपल्या माहिती करता सांगतो की इथून पुढे प्रसारित होणारी कथा आमच्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होईल. आपल्या मित्रांच्या, मुलांच्या, बंधू भगिनींच्या सहकार्याने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ही कथा आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि हेही आपल्याला करणं शक्य झालं नाही तर आमच्या 98 60 78 29 89 या क्रमांकावरती संपर्क करा. आपला कथा पोहोचवण्याची जी शक्य होईल ती जबाबदारी आम्ही घेऊन आपल्यापर्यंत कथा पोहोचवू. जय जय रघुवीर समर्थ.